या ठिकाणी लुजर लुजरच्या स्वरूपात खेळतायत। जो संघ या ठिकाणी हरेल तो मात्र निश्चित परतीच्या प्रवासाला जाईल, परंतु जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेतील आपलं आव्हान पुढे तसंच चालू ठेवेल। या स्पर्धेचा महत्वाचा नियम की आपण जे काही 13 खेळाडू आपण आपल्या स्क्वॉड मध्ये घेतले त्यांना रोटेशननी प्रत्येक मॅच खेळवणं गरजेचं आहे। 13च्या 13 जण खेळणं हे अनिवार्य आहे। त्याचप्रमाणे 50चा जे 2 खेळाडू आपण घेतलेत त्यापैकी एकाने गोलंदाजी जर गोलंदाजी नाही केली तर तो फलंदाजीसाठी ओपनिंगला येईल। अशा पद्धतीचा एक नियम आहे जो 50+ साठी दरम्यान मॅच चालू होती ती साई 11 नेरे आणि गौरी स्पोर्ट्स उल्वे गोलंदाजीसाठी आलाय। तो अतिशय सुंदर फटका म्हणता येईल या ठिकाणी किशोर घरत गलीच्या दिशेने जाणारा हा फटका दरम्यान धाव येते ती 1 स्ट्राइकला आलाय तो समर्थ कडू। षटक हाताळतोय तो किशोर घरत आणि हा अतिशय सुंदर फटका त्याच्या तडाख्यात लागलाय तो समर्थ कडूच्या आणि जातोय तो षटकाराच्या रूपाने। हेच अपेक्षित आहे की तर मोठी धावसंख्या रचणं फार गरजेचं आहे आणि त्याच उद्देशाने फलंदाजीसाठी उतरलाय तो समर्थ कडू। रायगडचा ख्रिस गेल म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं पहिल्या चेंडूवर त्याच्या निर्दोष घरतच्या दुसऱ्या चेंडूवर पण त्यांनी पहिल्या चेंडूवर जो षटकार घेतलाय धावसंख्या झाली ती 7। हा देखील सुंदर प्लेसमेंट ज्या प्रकारचा चेंडू आहे त्या प्रकारचा त्याला मान देण्याचा प्रयत्न दरम्यान 2 धावा आणि त्याच्यानंतर झालेला हा मिसफील्ड त्यात मात्र किती धावा मिळतात ते पाहायला लागेल। परंतु धावण्याच्या स्ट्राइक मध्ये जे एवढे पुढे गेले की पुन्हा अजून एक अवांतर धाव घेणं कदाचित शक्य होणार नाही हे त्यांनी जाणलं आणि तेथे स्टॉप झाले। 2 धावा मात्र पळून त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या। धावसंख्या झाली ती 9। पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय किशोर घरतच्या रूपानं। दीपक गंबे आणि समर्थ कडू ही विश्वासाची पहिली जोडी गौरी स्पोर्ट्स उल्वेकडून पाहायला मिळते आपल्याला। दरम्यान किशोर घरत हा देखील सन्मानपूर्वक चेंडू त्याला माहिती आहे की आपलं या ठिकाणी पिचवर राहणं किती महत्वाचं आहे। आपली फलंदाजी थोडीशी बांधून घेण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा मात्र धावून काढतोय। धावसंख्येत वाढ होते 2 ने धावसंख्या झाली ती बिनबाद 11। हा देखील त्याच्या रेंज मधला फटका कीपर आणि कीपरच्या नंतर धावचित होण्याचा मात्र प्रयत्न चालू आहे परंतु आणि अवांतर धावेच्या रूपाने अवांतर एक वाईट रूपाने 1 धाव आणि धावलेली 1 धाव अशा एकूण 2 धावा ऍड होतील त्या धावसंख्येमध्ये। धावसंख्या होईल ती 14 किशोर घरत पहिलं आपलं षटक हाताळतो या ठिकाणी। थोडी अवांतर धाव दिल्यानंतर पुन्हा अतिशय सुंदर असं चेंडू हाताळण्याचा त्याचा हा प्रयत्न निर्धाव चेंडू जातोय। धावसंख्या स्थिर राहते ती 14। हा मात्र किशोर घरतचा अतिशय सुंदर चेंडू होता। ज्या पद्धतीने तो वळवला तो मात्र गंबेला मात्र काही तो जमला नाही। आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो देखील निर्धाव जातोय। थोडा दबाव बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात यश मिळालं ते किशोर घरत याला
दरम्यान एक षटकाच्या समाप्तीनंतर गौरी स्पोर्ट्स सुलवेची धावसंख्या होते ती 14. प्रवीण सर एकच घेतली ना ती धाव व्हाईट प्लस. ओके ओके 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किशोर घरच्या धावसंख्या झाली ती 13 बिनबाद 13. रायगड 40+ मास्टर्स मान्सून ब्लास्ट 2025 हे पहिलं पर्व या ठिकाणी साजरा होताना आजचा हा 4था दिवस आणि उद्या अंतिम दिवस. जे 4 संघ जातील ते अंतिम विजेते संघासाठी अतिशय छान पद्धतीने खेळ नक्कीच करतील. गोलंदाजीसाठी आलाय तो राकेश घरत. उरण डोंगरीचा हा गुणवान खेळाडू अष्टपैलू म्हणता येईल त्याला राकेश घरत. ह्याचा फटका आणि गॅप शॉट आणि हे मिळतात ते 4 धावा. अतिशय सुंदर असं प्लेसमेंट समर्थ कडूचं. हे फटके मात्र तो मागच्या षटकामध्ये देखील अशाच पद्धतीने खेळत होता जिथं त्याला 2-2 धावा मिळत होत्या, परंतु आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन केलं आणि तिथे मिळतोय तो त्याला चौका अर्थात 4 धावा. थोडा विचार मात्र नक्की करावा लागेल कारण 4 धावेने स्कोर झालाय तो 17. 17 धावा. दुसरं षटक चालू राकेश घरच आणि अतिशय सुंदर चेंडू, परंतु ज्या पद्धतीने तो वळवला तो एस्टनच्या पाठीमागून थोडासा बाहेरून गेल्यामुळे अवांतर धावेत वाढ होते ती 1 ने धावसंख्या होते ती 18. चेंडू खूप छान होता पण तो थोडासा बाहेर होता आणि पंच आमचे निष्णात. पुन्हा राकेश ह्याचा मात्र हा चेंडू फारच डाव्या एस्टनच्या बाहेरचा, त्याच्यामुळे अवांतर देण्यासाठी सरांना काही वेळ लागलाच नाही. त्याच्यामुळे 2 अवांतर चेंडू, एक ऑफिशियल चेंडू राकेश. हा सुंदर फटका सजवलाय मात्र किती धावा मिळतात ते पाहायला लागेल. आणि हा षटकार ज्या चेंडूची अपेक्षा समर्थ कडू करतोय ते चेंडू त्याला वारंवार टाकले जात आहेत आणि त्याचमुळं त्याला खेळणं अतिशय धावा करणं अतिशय सोपं जात आहे. हा देखील अतिशय सुंदर फटका या ठिकाणी त्यांनी सजवला. धावसंख्या झाली ती 25. आपण बॉल चॉईस करून दिलेत, जर काही लागले तर आपण पंचांकडे देऊ. किशोर घरतचं जे षटक पडलं त्या षटकामध्ये आल्या त्या 13 धावा आणि त्याच्यानंतर राकेश घरचे हे षटक चालू. 2 अवांतर चेंडू नंतर 2 ऑफिशियल चेंडू आले, त्याच्यात एक चौकार आला आणि एक षटकार आला. हा अतिशय सुंदर चेंडू आणि इकडे बाद होतोय, झेलचीत होतोय समर्थ. अतिशय सुंदर चेंडू ऑफ स्टंपवरनं तो थोडासा आतमध्ये आला, समर्थाला मात्र काही तो कळला नाही. बॅटची कड लागून यष्टीरक्षकाने अतिशय सोपा झेल घेतला आणि समर्थ गडू आपल्या पॅव्हेलियन मध्ये परत आला. वैयक्तिक अशा त्याच्या 18 धावांवर तो
परततोय आणि फलंदाजीसाठी चाललाय तो आयलेश. अच्छा, विनोद पाटील. विनोद पाटे, धन्यवाद. माझा मित्र आहे ना तो सर. अच्छा अच्छा, विनोद पाटे आणि त्याच्या पाठीमागे आहे तो विनोद पाटील. अच्छा, हा म्हटलं माझा मित्र दिसत कसा नाही या ठिकाणी. सगळेच मित्र आहेत पण तो थोडासा जास्त आहे. अतिशय सुंदर चेंडूवर समर्थ मात्र परतला राकेशच्या. हा देखील फटका झेल होतोय का पाहायला लागेल, परंतु झेल पडलाय तो नोमॅन्स लँड मध्ये. दरम्यान दोन्ही फलंदाजाने धावून काढल्या. त्या दोन धावा ऍड होतील या ठिकाणी आणि धावसंख्या होईल ती गौरी स्पोर्ट्स उल्वेची 27 लॉस ऑफ 1 विकेट. 27 एक गडी बाद झालाय तो उल्वे संघाचा. दरम्यान फलंदाजीसाठी आलाय तो आयलेश म्हात्रे. हा देखील गॅप शॉट आहे. पहा, थोडं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणं फार अवघड पडतंय. थोडं निसटती बाजू आहे त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर केलंय. आणि केवळ एक धाव मिळते त्या ठिकाणी. दुसरं षटक राकेशचं. चौकार आणि षटकाराच्या नंतर समर्थची विकेट आणि त्याच्यानंतर आलेल्या 2 चेंडूवर 3 धावा. थोडं थांबवण्याचा धावांचा प्रयत्न चाललाय तो राकेशचा. राकेश अतिशय चांगली गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करतोय. हा सुंदर फटका, पायातील चेंडू जो उडवला तो लॉंग ऑनच्या दिशेने सुंदर फटक्यावर मिळतात त्या 6 धावा. सुंदर असा षटकार. धावसंख्या भरारी घेते ती 6 ने. धावसंख्या झाली ती 34. षटक मात्र दुसरं संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 34. राकेशने आपल्या स्वतःच्या वैयक्तिक या दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. तो समर्थ कडूच्या रूपाने पहिल्या षटकात आल्या त्या 13 धाव्या, दुसऱ्या षटकात आल्या त्या 21 धावा आणि तिसरं षटक घेऊन आलाय तो सचिन घरत. मेडिटेक आणि एकविरा या दोन्ही संघाच्या मधून नेहमी आपण ज्याला पाहत होतो सचिन घरत. अष्टपैलू असा हा. गोलंदाजी देखील अतिशय चांगली आणि फलंदाजी देखील अतिशय चांगली ते सचिन. हा चेंडू मात्र तटवलाय. चांगला फटका सजवलाय आणि येतात ते 4 धावा आयलेशच्या बॅट मधून. आयलेश हा देखील गुणवान असा फलंदाज उल्व्याचा. त्याला आपण बऱ्याच वेळेला अतिशय चांगलं खेळताना नक्कीच पाहत असतो आणि त्याच दर्जेदार पद्धतीने तो फटके सजवतो या ठिकाणी. सचिन घरत. सचिन घरतचा हा पहिला चेंडू थोडा आखूड असलेला, मात्र आयलेशने मात्र त्याला चांगला समाचार घेतला, सीमारेषेच्या बाहेर टाकला आणि मिळालाय तो 4 धावाने. धावसंख्या वाढली. हा दुसरा चेंडू अतिशय सुंदर फटका. कॅच होते का पाहायला लागेल. सुंदर असा प्रयत्न झाला, परंतु झेल शेवटी धरणीला दान झाला आणि गेला तो सीमारेषेच्या बाहेर. दुसरा बॅक टू बॅक चौकार. झेल झाला असता तर आयलेश परत आला असता आणि तिथं क्षेत्ररक्षण करते तो बाळा धनवे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सचिन घरत गोलंदाजी करतोय तो आयलेशला. हा मात्र थोडा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आयलेशला मात्र खेळता आला नाही. निर्धाव चेंडू जातोय. खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला, परंतु बॅटच्या रेंज मध्ये तो काही आला नाही. सचिन घरत. हा देखील सुंदर फटका जातोय तो सीमारेषेच्या पूर्ण बाहेर आणि मिळतात त्या तब्बल 6 धावा. आयलेशने ह्या षटकामध्ये
सचिनचा इतका भरपूर समाचार घेतला, 2 बॅक टू बॅक चौकारानंतर हा आलेला षटकार, 4 चेंडूंमध्ये तब्बल 16-14 धावा दिल्यात त्या सचिनने. अजूनही या षटकातील 2 धावा शिल्लक, 2 चेंडू शिल्लक. आयलेश मात्र आपल्या खऱ्या रूपात आलाय. आमच्या समवेत असलेले आमचे मित्र स्कोरर उमेश भुईर आणि पीटीसी लाईव्हचे केतन दळवी, हा किरण दळवी, हा देखील फटका अतिशय सुंदर. किती आखूड चेंडू आपण आयलेशला टाकतोय आणि आयलेश मात्र त्याचा भरपूर समाचार घेतोय आणि येतोय तो षटकार. चेक करायचा आहे. द्वारका सर षटकार. धन्यवाद. 2 चौकार आणि 2 षटकार, 1 निर्धाव चेंडू, अजूनही 1 चेंडू शिल्लक सचिन घरतेचा. ही मात्र गोलंदाजी सचिनची मी पाहिली नव्हती कधी. अतिशय सुंदर भेदक मारा करणारा सचिन आता मात्र कुठं धावा देतोय. हा देखील फुलटॉस चेंडू बॅटच्या रेंजला मात्र टाकलाय आणि नो बिमर घोषित केलाय तो पंच प्रवीण पाटील अर्थात भाऊ यांनी. नो चेंडू आणि फ्री हिट. हा देखील सुंदर फटका, अतिशय सुंदर राखीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. चौकार कदाचित गेला असता परंतु राकेशची मेहनत फळाला आली आणि केवळ 2 धावा मिळाल्या त्या आयलेशला. 2 धावा मात्र त्यांनी वाचवल्या. संघासाठी एवढी मेहनत केली परंतु सचिनचं मात्र हे षटक इतकं महाग ठरलं की 23 धावा देऊन गेलं ते आणि गौरी स्पोर्ट्स उलवेची धावसंख्या झाली ती 3 षटकाच्या नंतर 57 लॉस ऑफ 1 विकेट. पहिले षटक 13चं, दुसरं षटक 21चं आणि तिसरं षटक 23चं. म्हणजे जी वाढत चालली ती धावसंख्या प्रत्येक षटकामागे ती 13, 21, 23 आणि धावसंख्या झाली ती 57. आता मात्र 4थं षटक घेऊन आलाय तो बाळा धनवे. थोड्या धावा रोखाव्या लागतील या ठिकाणी कारण एवढ्या धावा पुन्हा करणं थोडस महाग ठरू शकतं. कारण आपल्यालाही माहितीये की ही जी मॅच आहे ती डू ऑर डायची आहे. जेवढ्या धावा रोखू तेवढ्या आपल्याला मारणं शक्य होतील आणि आपण पुन्हा या दिवसामध्ये खेळण्यासाठी पुढे जाऊ शकतो. या स्पर्धेमधलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर धावा रोखाव्या लागतील आणि गौरी स्पोर्ट्सला त्या धाव्या पुन्हा एकदा जास्त वाढवाव्या लागतील. दोघांची कसरत चालू या ठिकाणी. 4थं षटक घेऊन आला बाळा धनवे. हा देखील फटका अतिशय सुंदर. थोडासा बॅकफुटवर जाऊन खेळावा लागला तो दीपक गंबेला. दरम्यान 2 धावा, 1 शॉट. ओके सर. 1 शॉर्ट रन आली म्हणजे 1च धाव मिळाली. धावसंख्या झाली ती 58. 58 लॉस ऑफ 1 विकेट. फटका सुंदर होता. धावा तर 2 झाल्या परंतु 1 मात्र शॉर्ट रन झाली त्याच्यामुळे मेहनत फुकट गेली. बाळा धनवे. हा सुंदर फटका क्षेत्र झेल होऊ शकतो का तर नाही. झेल पुढे पडतोय मात्र क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं होतं ते सचिन घरतकडनं. दरम्यान 1 धाव मात्र धावून निघते ती आयलेश आणि दीपक गंबेकडनं. धावसंख्या वाढते. 1 धावसंख्या झाली ती 59. 59. 1 गडी गमावलाय तो उलवे संघाने. बाळा धनवे 4थं षटक घेऊन आलाय तो नेरे संघाकडून. हा फटका बॅटवर आला असता परंतु ज्या पद्धतीने बाळा धनवेने तो हळुवार पद्धतीने टाकला आयलेच्या बॅटवर इतक्या हळुवार पद्धतीने आला की त्याला ती बॅट लवकर फिरवावी लागली. दरम्यान धाव मात्र त्याला मिळाली ती 1. फटका चांगला सजवता आला असता, चांगला फटका मारता आला असता, मोठी धावसंख्या मिळाली असती परंतु थोडीशी घाई झाली. बॅट
फार लवकर त्या चेंडूवर आली, चेंडू स्लो आला. दरम्यान दीपक गंबे हा मात्र सुंदर चेंडू, उजव्या एसटीवरचा हा चेंडू अतिशय बाळा धनवे अतिशय चांगला हाताळतोय, निर्धाव चेंडू जातोय. या चौथ्या षटकामध्ये मात्र आतापर्यंत केवळ आल्या त्या 4 चेंडू मध्ये 3 धावा. सुंदर चेंडू आणि अतिशय चांगली गोलंदाजी, वैविध्यपूर्ण हा चेंडू मात्र बघावा लागेल. लांब 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 आणि फारच लांब. 6 षटकार. इथं मात्र थोडा चेंडू आखूड ठेवला आणि त्याला मात्र दीपक गंबेने षटकाराच्या रूपाने पोहोचवला आणि तोही अतिशय लांब. जी लाईन, जी लेंथ बाळा धनवेने 4 चेंडू मध्ये ठेवली होती ती 5व्या चेंडूला मात्र त्याने आखूड ठेवून बिघडवली आणि धावसंख्या झाली ती 6 नंतर, षटकारानंतर धावसंख्या झाली ती 66. 6 6वा चेंडू, षटकातील अखेरचा चेंडू मात्र पुन्हा निर्धाव टाकलाय. म्हणजे 1 षटकार आणि 3 सिंगल अशा मिळून केवळ 9 धावा दिल्या. म्हणजे अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी बाळा धनवेकडनं आपल्याला पाहायला मिळाली. ज्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये 13 नंतर 21 23 तिथे हे 9 धावांचे केवळ षटक बाळा धनवेने टाकलं आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्याकडनं यशस्वी झाला. दीपक गंबेला मात्र तो चेंडू जरा खेळता आला नाही, परंतु त्याच्या अगोदरच्या चेंडूवर त्याने ज्या पद्धतीने तो षटकार मारला होता, थोड्या अपेक्षा होत्या की त्याही चेंडूवर होतील. दरम्यान 5वं आणि शेवटचं षटक घेऊन आला होतो नयनथळी. आमच्या पाठीमागे बसले ते सागर पाटील आम्हाला वेळोवेळी माहिती देत आहेत, परंतु प्रवीण भाऊंचं देखील सागर तुझ्यावर लक्ष आहे, ते कदाचित आता तुला कुठेतरी जायला सांगतील. सागर है तो मुमकिन है. शेवटचं षटक नयनथळी, स्ट्राईकला येतो आयलेश. हा चेंडू आणि चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय तो आयलेशने. एवढा लॉलीपॉप चेंडू टाकणं आणि आयलेश तो सोडेल असं वाटलं का आपल्याला? तर नाही. आणि तब्बल 6 धावा जाऊन जात आहेत त्या फटक्यावर त्याला आयलेशला. आयलेशने मात्र आपल्या ह्या खेळीमध्ये आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार मारलेत. 11 चेंडू आणि 32 धावांवर खेळतोय तो आयलेश. शेवटच्या षटकांमध्ये थोडं धावा थांबवाव्या लागतील. पुन्हा उंच फटका आम्हाला कदाचित हा घ्यावा लागला असता, परंतु थोडासा मागे पडला, परंतु हाही चेंडूवर आलाय तो लगातार दुसरा षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. नयनथळीचे हे षटक मात्र महाग जात या ठिकाणी. 2 चेंडूवर 2 लगातार षटकार येते. धावसंख्या झाली ती 78 78. हा चेंडू मात्र म्हणजे ह्याला काय म्हणावं, या चेंडूला काहीच नाही आणि अवांतर धावा नो, अर्थात नोच्या रूपाने आलाय हा चेंडू. म्हणजे फलंदाजाच्या डोक्यावरना देखील एसटी रक्षकाकडे गेला. फ्री हिट तर नक्कीच असेल, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी अपेक्षित होती, हा देखील चेंडू 2 धावा मात्र धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी येतो का पाहायला लागेल. आणि यशस्वी आयलेशने या फटक्यावर मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र चांगला केला होता, परंतु त्याच्या रेंज मध्ये आला नाही. परंतु 2 धावा घेऊन पुन्हा तो स्ट्राईकला मात्र नक्कीच पोहोचला. धावसंख्येच्या वाढीसाठी धावसंख्या झाली ती 2 ने 81. एक समर्थची विकेट सोडल्यानंतर जी काही या दोघांनी भागीदारी केली ती अतिशय वाखाणण्याजोगी. हा आखूड टप्प्याचा चेंडू बाहेर. अतिशय म्हणजे म्हणतात ना की त्या गोलंदाजीला काही हेच नाही, रंग नाही, रूप नाही, ताल नाही, सूर नाही, म्हणतो ना ज्या पद्धतीने आपण संगीतामध्ये म्हणतो एखाद्या गाण्याला, त्या पद्धतीने या गोलंदाजीला म्हणता येणार. कारण काही अर्थच नाही दिला की त्याला टप्पा नाही, काही लाईन लेंथ नाही आणि आयलेश मात्र फ्री झालाय.
अतिशय सुंदर पद्धतीने फलंदाजी करतोय 46 आणि हा देखील मारण्याचा अतिशय चांगला प्रयत्न होता. बॅटच्या रेंज मध्ये नक्की होता पण थोडीशी घाई झाली, थोडीशी बॅट लवकर आली आणि कदाचित स्ट्राईक घेण्याच्या याच्यामध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला दीपक गंबेचा, परंतु दीपक गंबे धावचित होतोय, परत येतोय, दुसरा गडी बाद होतोय, फार उशिरा होतोय आणि धावसंख्या होते ती 88. आजच्या दिवसातीलच नाही तर या 4 दिवसामधील ही कदाचित हायेस्ट स्कोर होईल या ठिकाणी. अजूनही ह्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी नयनथळीचा आणि हा देखील षटकार आणि 50 झालेत. आयलेश बॅट उंचावून अभिवादन करा. अतिशय चांगला खेळ. षटकार 1 6 षटकार 2 चौकार आणि त्याच्या झालेल्या त्या 50 धावा. ही क्लिप ही रील मात्र व्हायरल होईल किरण कडून पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. पहिल्या षटकात आल्या 13 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 21 धावा, तिसऱ्या षटकात आल्या 23 धावा. चौथं षटक मात्र बाळा धनवेचं अतिशय चांगलं पडलं, केवळ 9 धावा आल्या. परंतु त्याच्यानंतरचा जो नयनथळीचं जे शेवटचं षटक आलं त्याच्यामध्ये 28 तब्बल धावा आल्या आणि धाव संख्या गेली ती 94 आणि जिंकण्यासाठी 95 धावाचं आव्हान ठेवलं ते साईश 11 नेरे संघाकडे. ज्या पद्धतीने फलंदाजी आयलेशने केली, आपलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं, ह्या स्पर्धेतील देखील पहिलं, ह्या स्पर्धेतील तिसरं, चौथं आणि स्वतःच या संघाकडून पहिलं असं हे अर्धशतक या ठिकाणी आयलेशने आलं आहे. आयलेशचं अभिनंदन करतो. आणि आताचं पुढचं सत्र आपल्या सगळ्यांचे लाडके सागर पाटील यांच्याकडे देतो, कारण त्यांना माहित आहे की त्यांची आजची भूमिका फार 4 दिवसाची उल्लेखनीय आहे. त्या कामासाठी ते नंतर पुन्हा मार्गस्थ होतील आणि मग प्रकाश ठाकूर सर आपल्याला पुन्हा ऐकावायला मिळतील. दरम्यान आपला सर्वांचा लाडका, आवाजाची खाण, पारगावचा बुलंद आवाज, सागर पाटील. तो बीप काय नाही, तो बोलून बोलून तुम्ही त्याची वाट लावली. हॅलो, धन्यवाद नाना दिवेकर, उपाध्यक्ष रायगड फोर्टी मास्टर. आपण बघतो मंचावर नितीनजी जोशी आणि त्यांच्या समेत विजयजी भालेकर नेरे यांचं एक आगमन आणि त्यांच्या पाठीमागे 3 एक आमचे जबरदस्त मोहा गावचे विजय हनुमान मोह संघाचा तारणहार खेळाडू, कोण विसरणार ही तुफानी फलंदाजी नामदेव शेठ यांना कोण विसरणार. त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं की स्मित हास्य आहे, परंतु त्यांची फलंदाजी पाहिली तर भले भले असे नाचतात. आणि त्यांच्या समेत लेजंड खेळाडू नरेशजी गायकवाड. पारगाव मध्ये नुसते क्रिकेटर नाही, पारगाव मध्ये फॉरेस्टर पण आहेत. विश्वनाथजी म्हात्रे फॉरेस्टर यांचं आगमन, आपलं सरस स्वागत. उर्फ जाकी आणि आमचे प्रकाश भाई यांचं आगमन झालेलं आहे. मोह गाव म्हणलं ना सर्व काय, बालेशेठ पाटील 7 ग्रुप अतिशय दमदार व्यक्तिमत्व, जे बाबदेव ग्रुप पाली. आणि आता मात्र आयलेशने जी फटकेबाजी केली नाना दिवेकर सर, त्यासाठी एलिगंट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि आमचा मित्र विजयशेठ खारकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅशपॅक झालेलं आहे. आपल्या मनापासून आम्ही सरस स्वागत करतो. या मैदानावर धावा कशा झाल्या याला महत्व ना, या मैदानावर 105 धावा सुद्धा बनलेल्या आहेत. त्यामुळे नाना दिवेकर सर, या मैदानाचा इतिहास आहे, या मैदानाचा रेकॉर्ड आहे आणि या मैदान ज्ञानोबा क्रीडांगण पारगावचं मैदान आहे.
इथे काय होऊ शकतं, इथे झिरोचा हिरो आणि हिरोचा झिरो व्हावं लागतं का? तर क्रिकेट है, ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे तेल निकलता है अच्छे अच्छे का, ये क्रिकेट है मेरे दोस्त। अभी तक देखा जाए तो पीटीसी लाइव के सभी सेवक केतन दलवी, किरण दलवी यहाँ पे मौजूद है और हमारे बेहतरीन स्कोरिंग की भूमिका निभा रहे हैं हमारे उमेश जी भोईर। और काफी गांव में हरिनाम सप्ताह चालू है, इसकी वजह से सब वेज नॉन वेज श्रावण है, लेकिन यहाँ पे कौन बनेगा रावण ये तो आने वाला वक्त ही बताएगा। क्रिकेट का माहौल घमासान मानसून ब्लास्ट 2025। एक डोंगरीचा राकेश आणि त्याला साथ देतोय किशोर फुंडे। किशोर घरात, राकेश घरात, दोन्ही भावांची जोडी घरात बंधूची जोडी, मग काय होणार मैदानाच्या आतमध्ये? धावांचा मात्र पाऊस पडला, एलेक्स मात्र कशा प्रकारे जबरदस्त कॉम्बिनेशन आणि पाहायला मिळेल। आणि आमच्या कालबेरा वॉटर सोल्युशनच्या सर्वात विकासशील केने सामन्याचा अतिशय जवळ आनंद घेतात, मजा येणार। आता नरेश गायकवाडच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण 2 सामने जिंकलाय, म्हणजे करणारा स्पोर्ट्सची प्रॅक्टिस उपयोगी पडली। व्यक्तिक पहिले संगीत पहिले षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय, सुंदर असा सामना पाहायला मिळेल। व्यक्तिक पहिले संगीत पहिले षटक, अप्रतिम असा सामना, रंगतदार लढत, गोलंदाज प्रवीण भाऊ पाटील यांचा इशारा आलाय, फक्त एक इनिंग झाल्यानंतर आम्ही आमच्या कामासाठी रवाना होऊ भाऊ, काही टेन्शन घेऊ नका। पहिला चेंडू वेगवान चेंडू, अतिशय ऑफ स्टंपला ब्रश करून जातो चेंडू, गोलंदाज मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय दीपक गंबे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, पहिला चेंडू निधाव खेळल्यानंतर दुसरा चेंडू मात्र पुरेपूर समाचार, चेंडू सीमा पार, प्रवीण भाऊ पाटील अध्यक्ष यांचा इशारा आलाय, चौकार। संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावर लागल्यात। पल्ला गाठाचा आहे, भरपूर मोठा पल्ला गाठाचा टार्गेट आहे तो मात्र 30 चेंडू मध्ये उमेशजी 95 धावांचा। डू और डाय, करो या मरो की स्थिति, दोनों ही टीमें खड़ी है एक दूसरे के अवसर पर, जो जीतेगा वो अगला मुकाबला खेलेगा और हारेगा तो 365 इस टूर्नामेंट का राह देखेगा। काफी बढ़िया टूर्नामेंट, 16 टीम को यानी कि न्योता दिया है इस मुकाबले में खेलने के लिए। फिर से पुन्हा एकदा दीपक गंभीरचा पुढचा चेंडू किशोर साठी पडतोय, बाहेरून जायचा मैदानाच्या पॉइंट क्षेत्राकडे चपराक लगावली जाते, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय आणि यशस्वी होतोय। चेंडू आलाय हा दुसरा चौकार। संघाची धावसंख्या 8 धावा धावपलकावर। जसं राकेश घरत आणि किशोर घरत जबरदस्त फलंदाजी, ऐलेश मात्रेने मात्र विस्फोटक फलंदाजी केली, डावखुरा फलंदाज असल्या कारणामुळे आणि या संघाचा गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाचा कर्णधार पण डावखुरा फलंदाज आहे, समर्थ कडू विश्वी। थोडीशी डोकेदुखी पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा दीपक गजबेचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा ऑप्शनला सोडून जाणारा चेंडू, पंच प्रवीण भाऊ पाटील यांचा इशारा आला की स्वर मारा पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या व्हाईटच्या स्वरूपामध्ये 9 धावा धावपलकावर। प्रत्येक क्षणाची अचूक अशी माहिती आम्हाला पुरवतात उमेश भोईर। पुढचा चेंडू जोरदार प्रहार, इथे मात्र झेल होण्याचा समोर, झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय, थोडस धडपडतंय, पंपलिंग झाले, झेल सुटलाय, मिळाला जीवनदान आणि त्याचा पुरेपूर फायदा। एखाद्या चांगल्या खेळाडूचा ज्यावेळेला तुम्ही झेल सोडता ना त्यावेळेला तो खेळाडू असा बहरतो ना जसा वाघाच्या जबड्यात घालून हाल मोजून त्याचे दात, ही आहे मराठ्यांची जात। हे मात्र छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्याची निर्मिती केली। इथे मात्र कोण किल्ला लढवणार आणि कोण मात्र शत्रूच्या सामनेत जाणार पाहायला मिळेल। युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ अशी मात्र संकल्पना गमीने काव्यामध्ये लढाई केला, युद्ध जिंकले। पुन्हा एकदा इथे मात्र जीवनदानाचा फायदा आणि स्टेट टू द बॉलर
आता आलाय हा दमदार षटकार. जीवनदान दिल्यानंतर काय होतं ते मात्र पाहायला मिळतं, प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. जखमी शेर जसा शिकारीवर धडपतो ना तशी मात्र झडप घातली किशोरने. स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत 17 धावा. षटकार चौकारांची आतषबाजी ही करावी लागेल. नैये से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील ना तर यशाला पण लोटांगण घालावं लागेल तुमच्या दाराजवळ. तर पाहूया पुन्हा एकदा काय होणार काय घडणार. दोन्ही फलंदाज तुल्यमूल्य आहेत. पहिले षटक आणि धावसंख्या झाली ती मात्र 17 धावा. आणखीन काही चेंडू शेष पहिल्या षटकातील. दीपकची गोलंदाजी मात्र किशोरने चांगलीच ओळखली. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद स्कोर झाला तर मात्र साईश 11 नेहरू संघाचा तब्बल 17 धावा अगेन्स्ट गौरी स्पोर्ट्स उल्वे. 24 चेंडू मध्ये 78 धावांची गरज. 4 षटकामध्ये 78 धावांची गरज असणारा कंपल्सरी चेसिंग मध्ये फलंदाजी करणारा साईश 11 नेहरू संघाला. व्यक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय तो मात्र गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाकडनं रायगडचा ख्रिस गेल समर्थ कडू. वन मॅन आर्मी. भरपूर बाईक भरपूर सिरीज त्यांच्या नावावर. आणि इथे मात्र बघा स्लो डिलिव्हरी फसव्या पद्धतीने चेंडू टाकला होता परंतु चेंडू मात्र गाठतोय सुमर सुवेद. येतोय गगनभेदी षटकार. 23 धावा धापडकावर. कॅल्क्युलेशन चांगलं आहे आणि हे जर प्रकाशजी ठाकूर ही जर जोडी आणखीन 2 षटकात राहिली तर मात्र काय होऊ शकतं. निकाल मात्र स्पष्ट दिसतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण तर सिक्सर कंपनीचे चेंडू आहेत आणि त्याच्यामध्ये ग्रिप मिळतो आणि मेन म्हणजे एक आहे खेळपट्टी अतिशय अनुकूल आहे आणि बॉलर्सला धावण्यासाठी पण ग्रिप मिळतंय. एकदम जबरदस्त असं मैदान. पुढचा चेंडू समर्थ कडूचा पुन्हा एकदा भिरकावून दिलाय आणि पाहता पाहता पुन्हा एकदा बॅट टू बॅट दुसरा षटकार. या 2 चेंडूवर 12 धावा वसूल केल्या त्या मात्र फलंदाजाने सुरेख अशी कामगिरी आणि संघाची धावसंख्या धावकार लागतोय. टोटल स्कोर 29. राकेश घरत डोंगरीचा आहे आणि किशोर घरत फुंडेचा आहे. पण दोन्ही कौटुंबिक पाहिलं तर घरत आहेत म्हणून उमेशजी मला विचारतात की दोन्ही भाऊ आहेत का. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. समिता नागाव या संघामधून जेव्हा ओपनिंग केली त्यावेळेला प्रफुल्ल ठाकूर आणि एकता ओपुडी या नावाला कोण विसरणार. मुंबई सारख्या संघाला करणार स्पोर्ट्सच्या मैदानावर नाकी न वाढले ही ताकद आहे अवला पारगाव दापोलीचे. पुन्हा एकदा इथं ओर्थरचा फायदा आणि बघा तिकडे बघा चपळाई बघा चतुराई बघा किती आहे. पंच आपण पाहतोय प्रोफेशनल पंच जरा आराम करत असताना आमचे बिग पंच आणि बिग सपोर्टर प्रवीण भाऊ पाटील आणि एक 50+ चा बेताज बादशाह रत्नादीप पाटील. 31 धावा धापडकावर लागल्यात. 95चं टार्गेट आहे आतापर्यंत. दुसरं षटक प्रगतीपटावर आहे. दमदार अशी गोलंदाजी समर्थ कडू रायगडचा ख्रिस गेल समोर राकेश घरत डोंगरी. पुन्हा एकदा फसवा चेंडू आणि आता मात्र स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये पहिला हातरा पहिला धक्का पहिला दणका मिळतो तो मात्र साईश 11 नेहरू संघाला. नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो मात्र 1 डाऊनचा फलंदाज नयन थली मॅन फ्रॉम करंजा.
प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक एरियातून एक एक खेळाडू ऑक्शनमध्ये, छायारुषाट ऑक्शनमध्ये बोली लावून सर्वात 500, कोण 1000, कोण 2000, कोण 2500, कोण 17000, कोण 20000, कोण 39000 अशा पॉइंट मध्ये सर्व खेळाडू आलेले आहेत. प्रत्येकाच्या संघामध्ये दमदार असं आयोजन. आपण इकडे सामन्याचा आनंद घेतो, तिकडे एअरपोर्टची ट्रेनिंग पण चालू आहे बघा. आंतरराष्ट्रीय स्वर्गीय दिवापडी साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढचा चेंडू नयन तरी आलाय आणि इथे मात्र चपळाई भरपूर आहे. या वयामध्ये सुद्धा 2-2 धावा पूर्ण करतात. 1 धाव आरोग्यासाठी 40+ आपलं उर्वरित आयुष्य पणाला लावतात. सकाळी बरोबर 6:30 वाजता मॉर्निंग वर्क करून सर्व हजर होतात. 9:30 वाजता सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत खेळ करतात. नंतर 9:30 वाजता चहा पाणी नाश्ता करून आपापल्या कामाधंद्यालाही जाणारे 40+ सर्व खेळाडू. त्याच्यामध्ये कधी कधी आम्ही पण असतो. स्कोर गाडवा स्कोर झाला. येणारे चेंडू 18 आणि 62 धावांची गरज. जबरदस्त सामना, रंगतदार सामना पाहायला मिळतोय. 95चं टार्गेट असताना आता मात्र येणारे चेंडू 18 आणि गरज असेल ते मात्र 62 धावांचे. गोलंदाज फिरकीचा जादूगर आणि तुम्हा आम्हा सर्वांचा कारनामा करणारा आयलेश म्हात्रे. 18 चेंडू 62 फलंदाजी करताना वैयक्तिक 50 धावांचा योगदान आपल्या संघासाठी, गौरी स्पोर्ट्स उडवे संघासाठी. चला क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल, लवकर सामना चालू करायचा. भरपूर टाइमपास करता फलंदाजी करणारा संघ आणि गोलंदाज क्षेत्रक्षण करणारा संघ. दोन्ही पंचांना विनंती असेल भाऊ दंडित करा, नाहीतर भरपूर टाइमपास करतात. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. आयलेश म्हात्रेचा निर्धाव चेंडू किशोर साठी पडला होता. चेंडू स्लो डिलिव्हरी, व्हेरिएशन बदललं, गती परिवर्तन, चेंडूचा वेग कमी केला. 17 चेंडू आणि 62 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरदार आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, परंतु इथे मात्र तू की किम्मी घे असं चाललं होतं, परंतु झेल भूमीला दान झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर झाली 2च्या स्वरूपामध्ये. 16 चेंडू 60 धावांची गरज. 95चा टार्गेट. 35 धावा दाखल लागल्यात. पुन्हा एकदा क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल. पुन्हा एकदा आयलेश गोलंदाजीसाठी सज्ज. पुढचा चेंडू आणि इथे मात्र कटआउटच्या स्वरूपामध्ये किशोर खरंच केली संपुष्टात. दुसरा हादरा साईश 11 नेरे संघाला. 15 चेंडू 60 धावा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात. हेमंत हेमंत आले तर पाहूया. पहिल्या दिवसामध्ये मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल क्वालिफाय, दुसऱ्या दिवसामध्ये आई नंदादेवी प्रसन्न क्वालिफाय, तिसऱ्या दिवसामध्ये सुजल 11 विंदणे क्वालिफाय आणि चौथ्या दिवसामध्ये कुठला संघ क्वालिफाय होणार पाहूया. थोड्याच कालावधीमध्ये तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि वरचा संपर्क आला नाही. चेंडू जातो मात्र निर्धाव. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आयलेश म्हात्रे. अरंद कार्पेट चेंडू खेळून काढला. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येणार. चेंडू उचलला फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्ड वर स्कोर झालाय 36 धावा. येणारे चेंडू असतील 13 आणि गरज असेल ती मात्र 59 धावसंख्येचे. पुन्हा एकदा खराब. पंच प्रवीण भाऊ पाटील यांचा इशारा आला. 13 चेंडू आणि 58 धावांची गरज. काय गोलंदाजी केली, काय कमबॅक करून दिला ऐलेशने. 12 चेंडू 58 धावा.
येणारे 12 चेंडू 58 धावा वेळोवेळी समालोचकाला सहकार्य करणारे आणि एक दमदार आवाजामध्ये अतिशय रोखठोक बोलणारे आमचे उपाध्यक्ष नानाजी दिवेकर यांनी सुद्धा साथ दिली. त्यानंतर पहिल्या दिवसापासून आज चौथ्या दिवसापर्यंत उत्कृष्ट पंचगिरी द्वारकानाथ चौरगे आणि जीवन गावन यांची पाहायला मिळाली. तसेच आमचे कमिटी मेंबर्स यांनी सुद्धा सुंदर अशी साथ दिली. या सर्वांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. गोलंदाज सागर मयेकर, DR डॉक्टर सागर मयेकर. नावात सर्व काय दडलंय. सागर म्हणजे समुद्र आणि ते पाणी कधी आटत नाही. बघूया डॉक्टर सागर मयेकर यांचा चेंडू आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक टप्प्यावर थांबले. रबर बॉलची स्पर्धा आहे आणि चेंडू सीमा रेषा गाठतोय. पंचांचा इशारा येणं फक्त बाकी आहे. चौकार. धन्यवाद भाऊ. आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. आता मात्र 11 चेंडू आणि 54 धावांची गरज. टार्गेट आहे 95 धावसंख्येचा. स्कोर गाडवर स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 41. धावांचा मात्र अक्षरशः गौरी स्पोर्ट्स संघाने डोंगर उभा केलाय. पुन्हा एकदा डॉक्टर सागर मयेकर यांचा पुढचा चेंडू नवीन फलंदाज हेमंत साठी पडतोय. पुन्हा एकदा अरंग कार्पेट सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि स्ट्राईक घेतोय. साईश 11 नेरे संघाचे उपकर्णधार मॅनफॉर्म करंजा नयन थली. 10 चेंडू 53 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅट द बॉलर स्ट्रेट ड्राईव्ह. एक सिंगल मिळाले. आता मात्र 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 9 चेंडू मध्ये तुम्हाला बनवावे लागतील. त्यानंतर कंपल्सरी चेसिंग मध्ये 52 धावा. पुन्हा एकदा चेंडू बॅटची एनआरएस घेऊन जातोय थर्डमॅन रिझल्ट मध्ये. 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. 8 चेंडू आणि 8 मध्ये कंपल्सरी चेसिंग मध्ये बनवावे लागतील 51 धावा. 8 चेंडू 51 धावा. आणि फलंदाज मात्र बाद झालाय. सुंदरशी कामगिरी पाहायला मिळाली. तर गोलंदाजीचं विश्लेषण उमेशजी आम्हाला कळवतील. 7 चेंडू मध्ये 51 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा. सचिन घरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही एकमेकाच्या समेत खेळलेले खेळाडू फलंदाज गोलंदाज आज मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळतंय. ज्ञानोबा क्रीडांगण रायगड फोटोग्राफ मास्टर आयोजित मान्सून ब्लास्ट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. अप्रतिम चेंडू. सागर मयेकर काय कमबॅक करतात. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. चला टॉस साठी यायचं आहे. संदीप पाटील पप्पू यांना विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या समाज कक्षाशी संपर्क करा लवकर लवकर. आणि माऊली प्रसाद सुकापूर असा सामना असेल. जबरदस्त रंगतदार लढत. रवी गोलंदाज. रवींद्र शेलके गोलंदाज. आणि हा चेंडू अरंद कार्पेट इथे मात्र क्षेत्ररक्षक धडपडतोय आणि मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आमचे प्रकाशजी ठाकूर आता मात्र
अतिशय जवळून सामन्याचा आनंद घेतात. षटकातील पुढचा चेंडू सचिनजी घरात आलेत आणि नाशिक एंडला हेमंत, तर रवींद्र शिर्के गोलंदाज. 5 चेंडू 50. बघा औपचारिकता फक्त आता मात्र सामन्याने पहिल्यापासून गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाने सामन्यावर मात्र पकड मजबूत केली. हात खोलून दिले नाहीत ते मात्र साईश 11 नेरे संघाच्या फलंदाजांना झोकून ठेवलं, रोखून ठेवलं, थांबून ठेवलं, पायामध्ये बेड्या घातल्या. स्लो डिलिव्हरी, सुरेख कामगिरी. क्रिकेट प्रॅक्टिस, हार्डवर्क सर्व काही महत्वाचं असतं. आता मात्र 3 चेंडू 50 धावांची गरज. आणि पुढे सरसावून आता मात्र बॅट द बॉलरच्या डोक्याच्या वरनं सरळ चेंडू समाज कक्षाला गवसणी घालण्यासाठी आलाय. षटकार. चेंडू द्या ना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू. अतिरिक्त बोनस पाहायला मिळालाय. दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील रवींद्र शेळके यांच्या षटकातील सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली. दरम्यान गोलंदाजीमध्ये थोडस बदल, तर नवीन गोलंदाज येतोय तो मात्र नंदकुमार घरत कालुंद्रे. नंदकुमारचा हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय आणि इथे मात्र चेंडू गाठतोय सीमारचा वेध आलाय. चौकार आणि या चौकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धापका झाला फक्त मात्र 55 धावांचा टार्गेट असताना आतापर्यंत 56 धावांपर्यंत मजल मारली. आणि सचिन साठी हा चेंडू लॉलीपॉप चेंडू, परंतु सुंदर कामगिरी आणि सचिनची केली संपुष्टात. तर या सामन्याचा सामनावीर